नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? कोणती आहे? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे। तर भारतातील पहिली महानगरपालिका आहे बघा, पूर्वीची मद्रास आणि आताची चेन्नई। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी मद्रास चेन्नई आपलं योग्य उत्तर असणार आहे। कधी स्थापना झाली होती मद्रासमध्ये? तर 1688 साली। ठीक आहे, 1688 साली झाली होती मद्रास किंवा चेन्नई महानगरपालिकेची स्थापना। त्यानंतर दुसरी नगरपालिका झाली बघा कोलकाता। ठीक आहे, 1876 ला भारतातील दुसरी कोलकाता ही महानगरपालिका उदयास आली। त्यानंतर आपली तिसरी मुंबई, महाराष्ट्रातील मुंबई ही तिसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका आहे। 1882 ला मुंबई महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे। ठीक आहे, 1882 पहिली मद्रास किंवा चेन्नई, दुसरी कोलकाता, तिसरी मुंबई। ठीक आहे, पालिकेशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात। तर बघा, महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो असा प्रश्न विचारला जातो। तर आयुक्त म्हणजेच IAS ऑफिसर जो असतो आयुक्त, तो महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो। ठीक आहे, त्यानंतर जर विचारलं देशात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत सर्वाधिक महानगरपालिका। किती आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये? 29। सध्या 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये। पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील मुंबई। ठीक आहे, आणि 27वी पनवेल, 28वी इचलकरंजी आणि 29वी जालना। ठीक आहे, क्रमांक लक्षात ठेवा, जोड्या लावा किंवा चुकीचा पर्याय योग्य पर्यायामध्ये विचारले जाऊ शकतात। पहिली मुंबई, 27वी पनवेल, 28वी इचलकरंजी आणि 29वी जालना। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? तर भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? मद्रास किंवा चेन्नई। त्यानंतर प्रश्न आहे बघा, निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो? केव्हा थांबविला जातो? तर मतदानाच्या 48 तास आधी। पर्याय क्रमांक डी, मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार थांबविला जातो। कोणाच्या आदेशावरून किंवा कोणी नियमावली तयार केली आहे? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, यालाच ECI असं म्हटलं जातं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। ECI ची स्थापना केव्हा झाली? 25 जानेवारी 1950। ठीक आहे, 25 जानेवारी 1950 ला ECI ची स्थापना झाली। म्हणून 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतीय किंवा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। ECI ची स्थापना कोणत्या कलमान्वये झालेली आहे असा देखील प्रश्न विचारला जातो। ECI ची स्थापना आहे ती कलम 324 नुसार झालेली आहे। ठीक आहे, कलम 324 नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे। हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलाय बघा, ECI चे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन। गेल्या भरतीमध्ये विचारलाय बघा हा प्रश्न। सुकुमार सेन हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे पहिले आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त होते। ठीक आहे, कोण? सुकुमार सेन। सध्या कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त? तर ज्ञानेश कुमार। सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त आहेत विवेक जोशी व सुखबीर सिंग संधू। ठीक आहे, सध्या निवडणूक आयोगामध्ये जी काही रचना आहे ती एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त अशी आहे। ठीक आहे, ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत। ठीक आहे, एवढे प्रश्न मतदानाशी रिलेटेड विचारले जाऊ शकतात, जे मोस्ट IMP फॅक्ट आहेत। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? निवडणूक प्रचार हा मतदानाच्या 48 तास आधी थांबविला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यपालांचे पद रिकामी झाल्यास ते पद तात्पुरते कोण सांभाळते? तर या ठिकाणी मित्रांनो, जर ऑप्शनमध्ये इतर राज्यांचे राज्यपाल असेल तर योग्य उत्तर द्यायचं आहे इतर राज्यांचे राज्यपाल। जर राज्यपालांचे पद अचानक रिकामे झाले तर राष्ट्रपतीच्या आदेशानुसार इतर कोणत्याही शेजारील राज्याचा राज्यपाल हा त्या राज्याचा अतिरिक्त भार सांभाळू शकतो। पण हा पर्याय नसेल तर मग
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे संबंधित राज्याचे राज्यपाल म्हणून तात्पुरता कार्यभार सांभाळतात. ठीक आहे, तर काय उत्तर असणार आहे? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कोण आहेत आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? तर आलोक आराधे हे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. ओके, विधानसभा अध्यक्ष कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे, नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात किंवा प्रशासकीय प्रमुख कोण असतात? नगर परिषदेचं. ठीक आहे, आपण नगरपालिकेचं नाही बघत आहोत, नगर परिषदेचं बघत आहोत. तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, मुख्याधिकारी. पर्याय क्रमांक C, मुख्याधिकारी हे नगर परिषदेचे प्रशासन चालवत असतात. या ठिकाणी बघा, पर्यायमध्ये गट विकास अधिकारी आहे, तर हा जो आहे तो तालुका स्तरावरील प्रशासकीय प्रमुख असतो. ठीक आहे, तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारीच्या आदेशानुसार कार्य करत असतो. या ठिकाणी बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी या ऑप्शनमध्ये, तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. ठीक आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रश्न देखील बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी. आपलं मूळ उत्तर आहे बघा, नगर परिषदेचे प्रशासन मुख्याधिकारी चालवत असतात. त्यानंतर प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, फोर्स 1. राष्ट्रीय स्तरावरील जी काही NSG आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात फोर्स 1 ची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, फोर्स 1 ची स्थापना केव्हा झाली? तर 26 नोव्हेंबर 2010. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 2010ला फोर्स 1 या दलाची स्थापना झालेली आहे. 26/11चा जो काही हल्ला झाला होता त्या पार्श्वभूमीवर फोर्स 1 ची स्थापना करण्यात आलेली आहे. NSG मित्रांनो राष्ट्रीय पातळीवरील दहशतवाद विरोधी पथक आहे. तर फोर्स 1 हे फक्त महाराष्ट्रापुरते दहशतवादी विरोधी पथक आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? कोणत्या? पुद्दुचेरी. पर्याय क्रमांक B, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची भाषा आहे अधिकृत फ्रेंच. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मित्रांनो अमृतानुभव म्हणजेच ज्ञानेश्वरी. ठीक आहे, तर प्रश्न ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे असा देखील असू शकतो. तर उत्तर आहे बघा, संत ज्ञानेश्वर. पर्याय क्रमांक C, संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी लिहिला होता. ठीक आहे, जर वय विचारलं तर वयाच्या 16व्या वर्षी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कुठे लिहिलेला विचारलं तर 1290 मध्ये अहिल्यानगरातील नेवासा या ठिकाणी. ठीक आहे, संत ज्ञानेश्वर बघा महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत होते. हा प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण? तर संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत होते. त्यांनी 21व्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतलेली आहे. वय विचारलं तर 21व्या वर्षी आणि ठिकाण विचारलं तर आळंदी. ठीक आहे, या ठिकाणी संत तुकारामांनी काय लिहिलंय तर त्यांनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे त्याला तुकाराम गाथा म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी संत एकनाथ आहेत. तर संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, चतुर्श्लोकी भागवत असे ग्रंथ लिहिलेले आहे. ठीक आहे, विचारलं तर उत्तर योग्य द्यायचं आहे. तसेच भारुडे हा काव्य प्रकार एकनाथांचा आहे. हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, भारुडे कोणाचे आहेत? तर एकनाथांची. आपलं मूळ उत्तर आहे अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पिकासो हे एक प्रसिद्ध डॅश डॅश होते. कोण होते पिकासो? चित्रकार. ठीक आहे, सुप्रसिद्ध चित्रकार आहेत पिकासो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? कोणत्या? वाघूर नदीकाठी आहे. वाघूर या नदीकाठी आहे अजिंठा लेणी.
अजिंठा लेणीला 1983 मध्ये युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेलं आहे। ठीक आहे। आता वाघूर ही कोणत्या नदीची उपनदी आहे, कमेंट करून सांगा मला। त्यानंतर प्रश्न आहे, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? गंगापूर हा जो प्रकल्प आहे तो गोदावरी नदीवर स्थित आहे। पर्याय क्रमांक डी, गोदावरी आपलं योग्य उत्तर असणार आहे। कुठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे। ठीक आहे। महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण आहे गंगापूर प्रकल्प। ओके। त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? काय? चैत्यभूमी। कुठे आहे? मुंबईमधील दादर या ठिकाणी चैत्यभूमीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाधी स्थळ आहे। यांच्याशी संबंधित दीक्षाभूमी विचारलं जातं बघा, दीक्षाभूमी ते नागपूर या ठिकाणी आहे। ठीक आहे। चैत्यभूमी दादरमध्ये आणि दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, शांतीघाट। तर शांतीघाट हे लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ आहे। त्यानंतर आहे राजघाट। राजघाट हे महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ आहे। त्यानंतर आहे शांतिवन। शांतिवन हे पंडित नेहरूंचे किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंचे समाधी स्थळ आहे। आपलं मूळ उत्तर काय? चैत्यभूमी आंबेडकर यांचं समाधी स्थळ आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? केव्हा स्वीकारले संविधान सभेने आणि केव्हा लागू झाले किंवा अंमलात आले? हे सेपरेट दोन प्रश्न आहेत। तर योग्य उत्तर द्यायचं आपल्याला। या ठिकाणी केव्हा लागू करण्यात आले विचारलंय, तर 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू करण्यात आलेले आहे। संविधान सभेने केव्हा स्वीकारले विचारलं, तर 26 नोव्हेंबर 1949 ला भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आलेले आहे। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही? सीमेलगत नाही असं विचारलंय, तर नागालँड हे जे राज्य आहे ते भूतान या देशाच्या सीमेलगत नसून म्यानमार या देशाच्या सीमेलगत आहे। ठीक आहे। नागालँड म्यानमारला संलग्न आहे। पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही जी राज्य आहेत ती भूतान या देशाच्या सीमेलगत आहेत। ओके। त्यानंतर प्रश्न आहे, सरकारी महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणते अंदाजपत्रक म्हटले जाते? महसूल या ठिकाणी खर्चापेक्षा जास्त आहे, म्हणजेच नफ्याचं या ठिकाणी हे अंदाजपत्रक आहे, म्हणून त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक म्हटलं जातं। शिल्कीचे। ठीक आहे। किंवा अधिक्य, जर ऑप्शनमध्ये अधिक्य असेल तर अधिक्य अंदाजपत्रक देखील उत्तर आपलं सेम असणार आहे, शिल्कीचे आणि अधिक्य अंदाजपत्रक। त्यानंतर बघा, तुटीचे कोणते असते अंदाजपत्रक, तर महसूल हा कमी असतो आणि खर्च जास्ती असतो। सरकारी महसूल कमी आणि खर्च जास्ती, तेव्हा तुटीचे अंदाजपत्रक असते। आणि समतोल अंदाजपत्रक केव्हा असते? जेव्हा महसूल व खर्च समान असतात। ठीक आहे, तेव्हा समतोल अंदाजपत्रक असते। या ठिकाणी आपलं उत्तर आहे शिल्कीचे अंदाजपत्रक। जर महसूल खर्च हा जास्त असेल, महसूल हा खर्चापेक्षा जास्त असेल तर कोणते अंदाजपत्रक असते? शिल्कीचे। त्यानंतरचा प्रश्न आहे, ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निर्वात जागेमधून होत नाही ध्वनी तरंगाचे प्रसारण। ठीक आहे। निर्वात जागा, स्थायू वायू द्रवमधून ध्वनी तरंगाचे प्रसारण होते। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे, म्हणजे सर्वांना रक्त देऊ शकतो असा कोणता रक्तगट आहे? तर ओ। या ठिकाणी ओ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। आता मला एक उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, कोणता रक्तगट आहे जो सर्वांकडून रक्त घेऊ शकतो? ओ हा देऊ शकतो, तर कोणता रक्तगट घेऊ शकतो कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे। अशा प्रकारे आपण जवळपास 50 प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।